जय सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे पॉलिटी टॉपिक नंबर 5 मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स वरती. आज माझा जरा असा आवाज वेगळा येत असेल, थोडस तब्येत ठीक नाही म्हणजे सर्दीचा प्रॉब्लेम सांगितलंय तुम्हाला, तो सीन सध्या होत आहे. ठीक आहे. तर मी काय म्हणत आहे की फंडामेंटल राईट्स जे आहेत आणि फंडामेंटल ड्युटीज जे आहेत ते वेगवेगळे आहेत. म्हणजेच मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य हे दोन्ही वेगवेगळे टॉपिक आहेत, त्यांना मिक्सअप नका करू. जे फंडामेंटल राईट्स आहेत ना ते आर्टिकल 22 ते आर्टिकल 35 मध्ये येतात. ठीक आहे. जे फंडामेंटल राईट्स आहेत ते आर्टिकल 12 ते 35 मध्ये येतात. ठीक. आपण कालपर्यंत आर्टिकल 11 पर्यंत पाहून घेतलेला आहे. आता 12 ते 35 पर्यंत सर्व पाहणार आहोत. यातनं बाहेर येणार नाही. हे व्यवस्थित टॉपिक जरा खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला सांगत आहे 51 जे फंडामेंटल ड्युटीज आहेत ना तिथपर्यंत टॉपिक चांगलं करायचं आहे तुम्हाला एकदम छान पैकी. ठीक आहे. तरच तुमचं काही होऊ शकतं यामध्ये. म्हणजे पॉलिटी तुमचे जवळपास हाफ मार्क तुम्ही पॉलिटीमध्ये घेऊ शकता. हाफ म्हणजे जर पेपर 15चा असेल तर तुम्ही 7 किंवा 8 उत्तर व्यवस्थित देऊ शकाल जर 51A पर्यंत तुमचे आर्टिकल पाठ असतील तर. ठीक आहे. आता पहा काय सांगत आहे. पहिलं तर त्यांनी स्लाइड फीचर्स दिलेले आहेत. मूलभूत हक्कांचे काही प्रमुख वैशिष्ट्य दिलेली आहेत इथे. मी पेनना रिप्लेसमेंटला टाकते यार, पेन नाही चालत आहे, सॉरी या इनकन्व्हिनियन्स साठी. तर पहिला काय सांगत आहे, हे हक्क अमर्यादित किंवा अनिर्बंध नाहीत. दे आर नॉट ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट नाहीयेत हे हक्क. म्हणजे काय, आता जसे आपण आर्टिकल्स पुढे वाचूया ना तर अमर्यादितपणा म्हणजे मर्यादित आहेत ते. ठीक आहे. मर्यादित आहेत. जसे की आता एखादा आर्टिकल मी तुम्हाला सांगेन, आता 12 ते 35 मध्ये एक आर्टिकल येते 19वा. ठीक आहे. तर 19वा आर्टिकल मध्ये काय असं सीन आहे, राईट टू स्पीच आहे. ठीक आहे. राईट टू स्पीच आहे. पण तुम्ही काही वेडं वाकडं घाण काही बोलायला लागलात तर ते स्पीच त्याला निर्बंध आहेत. ते अमर्यादित गोष्टी तुम्ही केलात तर त्याला निर्बंध आहेत. ठीक आहे. जर मर्यादित राहून तुम्ही केलं तर त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक. असं अजून 19 मध्ये अजून एक येतं आर्म फोर्स म्हणजे सशस्त्र तुम्ही जमा होऊ शकत नाही. ठीक आहे. ते एक मर्यादितपणा आहे. तर हे काय आहेत 12 ते 35 मध्ये हे सर्व आर्टिकल्स जे आहेत ते अमर्यादित किंवा अनिर्बंध नाहीत. ठीक आहे. दे आर नॉट ऍब्सोल्यूट. हे हक्क पवित्र किंवा कायम स्वरूपी नाहीत किंवा डायरेक्ट असं लक्षात ठेवा कायम स्वरूपी नाहीयेत हे हक्क. काय नाहीयेत? कायम स्वरूपी. एक सेकंड. कायम स्वरूपी म्हणजे परमनंट. दे आर नॉट सॅक्रोसॅन्ट और परमनंट नाहीयेत. म्हणजे जर सरकारला वाटलं की हे हक्क यांना यांच्याकडून घेतला पाहिजे, आता सध्या खूप लोक जमा होत आहेत सशस्त्र होऊन, तर हे हक्क त्याच्याकडून घ्यायला पाहिजे म्हटलं की ते घेतात. ते परमनंट नसतात हक्क. ठीक. दुसरं पहा, तर आणीबाणीच्या काळात हे हक्क मर्यादित किंवा स्थगित केले जाऊ शकतात, पण कलम 20 आणि 21 हे कधीही निलंबित करता येत नाही. सध्या आणीबाणीचे जे आर्टिकल आहेत 359 360 व्हॉट एव्हर इट इज त्याच्यापर्यंतच्या आर्टिकल आपण नंतर वाचून घेऊया काय नेमकं आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट किंवा प्रेसिडेंट रूल वगैरे काय आहेत आपण नंतर पाहू. पण एवढं लक्षात ठेवा, जेव्हा आपण आर्टिकल नंबर 20-21 चा विषय येतो तर आणीबाणीच्या टाइम मध्ये याला डिलीट मारू शकत नाही. हे कायम आयुष्यभर राहतील. ठीक आहे. 20 आणि 21 ते पुढे तुम्हाला सांगेन आर्टिकल नंबर 20 आणि 21 मध्ये काय काय आहे. खूप इंटरेस्टिंग आर्टिकल आहे ते. हा 20 वाला तर खूप छान आहे. ठीक आहे. 21 वाला पण मस्त आहे, नंतर सांगेन. ठीक आहे. तर हे काय होऊ शकत नाही, डिलीट होऊ शकत नाही, कायम चालतील आयुष्यभर. पण आर्टिकल 19 जे आहेत ते आर्टिकल 359 अनुसार निर्बंध लागतात त्याच्यावर. म्हणजे एखादा प्रेसिडेंट रूल लागला, प्रेसिडेंट म्हटलं की आता सध्या जे राज्य आहे बेसिकली आपलं पण राज्य एक टाइमला प्रेसिडेंट रूल लागला होता. त्यावेळेस काय झाला होता, आय थिंक सो शरद पवारजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा प्रेसिडेंट रूल लागला होता. तेव्हा राज्यामध्ये कुठलीही सरकार नव्हती. तर त्यावेळेस काय होतं, केंद्र सरकार प्रेसिडेंट रूल लावून ते सरकार चालवतात. ठीक आहे. सो असे बऱ्याच गोष्टी आहेत प्रेसिडेंट रूल मध्ये किंवा राष्ट्रपती राजवट मध्ये. सो आपण नंतर वाचूया ते. सध्या काय लक्षात ठेवायचं आहे, आर्टिकल 12 ते 35 मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे ते मी देत आहे, ते पहा. ठीक आहे. तर 20-21 कधीही व्हॅनिश होणार नाहीत, कधीही डिलीट होणार नाहीत, हे एकदम कायम डोक्यात ठेवा. ठीक.
आता पहा नेक्स्ट. आता इथे डायरेक्टली आर्टिकल्स दिलेले आहेत, पण मला थोडंसं आर्टिकल बद्दल सांगायचं आहे. स्टार्ट करण्याच्या अगोदर अजून थोडीशी माहिती द्यायची आहे. ते म्हणजे आर्टिकल आपले 12 ते 35 वाले जे आहेत ना, ते आपण कुठून घेतलेले आहे तुम्हाला सांगितले मी. आपलं कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, बोरोड कॉन्स्टिट्यूशन आहे. आपण काही काही गोष्टी बाहेरच्या देशातनं घेतलेल्या आहेत. मग हे फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत हक्क जे आहेत ते आपण कोणाकडनं घेतलेले आहेत, USA कडनं, अमेरिकाकडनं घेतलेले आहेत. ठीक आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तर त्यांच्या बिल ऑफ राईट्स यातनं आपण हे घेतलेलं आहे. बिल ऑफ राईट्स. बिल ऑफ राईट्स म्हटल्यावर काही क्लिक होत आहे का तुम्हाला? होत असेल नाही, होत असेल चांगली गोष्ट, नसेल तरी काय हरकत नाही. आर्टिकल नंबर जे 1 ते 4 होते ते पार्ट 1 मध्ये होते. ठीक आहे, युनियन अँड इट्स टेरिटरीज. आर्टिकल नंबर 5 ते 11 जे होते ते पार्ट नंबर 2 मध्ये होते. ठीक आहे, कुठला कशाशी संबंधित होता सांगा बरं ते. आर्टिकल नंबर 12 ते 35 हे पार्ट नंबर 3 मध्ये येणार. कशामध्ये येणार? पार्ट नंबर 3 मध्ये. तर या पार्ट नंबर 3चं नाव काय सांगा? नाव काय येईल या पार्ट नंबर 3चं 12 ते 35 मध्ये नाव काय येईल? आता मी जेव्हा टॉपिक पूर्ण शिकवेन ना तेव्हा शेवटी तुम्ही सांगायचं. ठीक आहे. अजून एक सांगायचं आहे की पॉलिटिकल डेमोक्रेसी यामध्ये असते. म्हणजे काय सांगू तुम्हाला, राजकीय डेमोक्रेसी एक लक्षात ठेवा, PD लक्षात ठेवा, पॉलिटिकल डेमोक्रेसी यामध्ये असते. ठीक. आणि ह्याला पण मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया म्हणतात. काय म्हणतात? मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया. मॅग्ना कार्टा ऑफ द वर्ल्ड कोणता आहे? मॅग्ना कार्टा ऑफ द वर्ल्ड 1215. काही आठवत आहे का? 1215 UK. म्हणजे युकेने काय केलं होतं, युनायटेड किंगडम किंवा ब्रिटन आपण म्हणू शकतो, त्यांनी 1215 मध्ये रिटन नाही, लिहिलेला नाही, ओरली तोंडाने एक संविधान स्थापन केला होता. ते जगातला पहिला संविधान होता. ठीक आहे, आपल्या जगातला सर्वात मोठं संविधान आहे. यामध्ये फरक आहे, पहिला ना मोठा. ठीक, समजलं असेल. अजून एक सांगायचं ते म्हणजे स्टार्टिंग मध्ये ओरिजिनली, जसं की मी तुम्हाला सांगितले, ओरिजिनली आर्टिकल कलम किती होते, मग सध्याचे कलम किती आहेत, ओरिजिनली पार्ट्स किती होते, सध्याचे पार्ट्स किती आहेत, ओरिजिनली अनुसूचित किती होते, आता अनुसूचित किती आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. तसंच ओरिजिनली 7 मूलभूत हक्क होते. किती होते? 7. एक सेकंड, 7 होते. ठीक आहे. आणि आता किती मूलभूत हक्क आहेत? आता आहेत 6. एक डिलीट झालेला आहे. एक कुठला डिलीट झालाय? अरे, एक डिलीट झालेला आहे. कुठला डिलीट झालेला आहे? ते म्हणजे राईट टू प्रॉपर्टी ऍक्ट. म्हणजे प्रॉपर्टीचा हक्क आहे भाई, सर्वांना आहे, पण ते असा हक्क नाही की त्याच्यावर केंद्र लक्ष ठेवणारच नाही. प्रॉपर्टी खूप मेन गोष्ट असते. ठीक आहे, तर त्याला इथून हटवून बाजूला, म्हणजे कुठल्या आर्टिकल मध्ये टाकण्यात आलं, तर आर्टिकल 300A मध्ये, 300A मध्ये टाकण्यात आलं. पार्ट नंबर 11 की 12, जरासं कन्फ्युजन आहे, 12 आहे आय थिंक सो. ठीक आहे, पार्ट नंबर 12 कोणत्या सुधारणेनुसार? 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, 44व्या सुधारणे अंतर्गत यामध्ये टाकलेलं आहे. ठीक, समजलं? आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण डायरेक्टली जाऊया आर्टिकल्स मध्ये. पण अजून एक सांगू का गोष्ट, जसं जसं पुढे जातो आपण तसं तसं माझ्या एक गोष्टी लक्षात येतात. ठीक आहे, नंतरच सांगेन, म्हणजे जसं शिकवेन त्यामध्येच सांगेन. तर आर्टिकल नंबर 12 आणि त्याला एकदम बेसिक असे आहे. तर फक्त पार्ट ठेवा त्यांचे स्टार्टिंगचे शब्द. ते म्हणजे कलम 12 काय सांगतो? कलम 12 सांगतो व्याख्या. ठीक आहे. कलम 13 काय सांगतो? न्यायिक पुनरावलोकन. म्हणजे कलम 12 मध्ये डेफिनेशन येते. कशाची डेफिनेशन येते? स्टेटची डेफिनेशन ऑफ स्टेट. ठीक आहे, हे 12 मध्ये येतं. 13 मध्ये येतं काय? न्यायिक पुनरावलोकन, म्हणजे लॉज इनकन्सिस्टन्स विथ ऑर इन डिरोगेशन ऑफ द फंडामेंटल राईट्स. इंग्लिश मध्ये पण सांगितलं. डायरेक्ट तुम्ही शब्द पाठ ठेवा, एवढंच सांगणं आहे. मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे कायदे रद्द होतात यामध्ये, इझिली. ठीक आहे. आता पहा, आता
सर्वात इम्पॉर्टंट एक लक्षात ठेवा, 14 ते 18 मध्ये येणारे जे आर्टिकल आहेत, 14 ते 18 जे आर्टिकल्स आहेत ते कशाशी संबंधित आहेत? राईट टू इक्वॅलिटी. मी इकडे साईडला लिहून देईन पेन यूज करून. थांबा हा, डुडल मध्ये. आर्टिकल नंबर ग्रुप मध्ये आलेला क्वेश्चन 14 ते 18 मध्ये, आर्टिकल नंबर 14 ते 18 मध्ये काय येतं? म्हणजे यांना कॉमनली काय म्हणतात? या आर्टिकलला कॉमनली काय म्हणतात? तर राईट टू इक्वॅलिटी म्हणतात, समानतेचा हक्क. ठीक आहे, समानतेचा हक्क. भावना समजून घ्या, इथे पेन नाही चालत आहे. ठीक. आर्टिकल नंबर 19 ते 22 मध्ये, 19 ते 22 मध्ये काय येतं? तर राईट टू फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्याचा हक्क. यामध्ये मी ट्रिक सांगणार आहे, ठीक आहे, कुठेही जाऊ नका. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन येतं 23 आणि 24 मध्ये, म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क, अधिकार. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, शोषणाविरुद्ध अधिकार. ठीक. आर्टिकल नंबर 25 ते 28 मध्ये येतं राईट ऑफ रिलिजन, म्हणजेच रिलिजन म्हणजे काय म्हणतात त्याला? संस्कृती तुमची नाही, संस्कृती नाही, कास्ट. ठीक आहे, राईट ऑफ रिलिजन लक्षात ठेवा, रिलिजन. ठीक. 29 आणि 30 मध्ये काय येतं? 29 आणि 30 मध्ये एज्युकेशन अँड कल्चर. ठीक आहे, एज्युकेशन अँड कल्चर. आणि 31 मध्ये काय येतं? 31चा हा डिलीट केलेला आहे, 300A मध्ये पाठवलेला आहे 44 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट अनुसार, म्हणजेच सुधारणेनुसार. तो म्हणजे राईट ऑफ लँड जे होता, म्हणजे जमीनदारीचा जो हक्क होता ना, तो पाठवून दिलेला आहे तिकडे. हा डिलीट केलेला आहे, हा सध्या अस्तित्वात नाहीये. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात ठेवा. ह्यापर्यंतचे अजून आर्टिकल नंबर 32 वाला काय सांगतो? राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. कॉन्स्टिट्युशनल CR लक्षात ठेवा, CR कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. ठीक. आता ह्यासाठी ट्रिक पहा मी काय सांगत आहे. 14 ते 18 वर्षाची मुलं काय होतात की ते त्यांना समानता पाहिजे असते प्रत्येक गोष्टीमध्ये. आपला भाऊ 1 वर्षाने मोठा असेल तर 14 ते 18 वर्षाचे मुलं त्याच्याशी कम्पेअर करणार, म्हणजे करणार की त्याला देतं मला का नाही. ठीक आहे, हे ट्रिक आहे. 19 ते 22 मध्ये मुलं काय म्हणतात? स्वातंत्र्यता पाहिजे असते, म्हणजे 18 वर्ष कंप्लीट असतात. ठीक आहे, मुलांना जायचं असतं डिग्रीसाठी दुसरीकडे, कुठेतरी पुणे, मुंबई, मोस्ट ऑफ मेट्रो सिटी मध्ये जायचे असतात. तर त्यांना एक स्वातंत्र्य पाहिजे असतं त्या काळामध्ये आई बापापासून. ठीक आहे, तर 19 ते 22 मध्ये हे येतं. व स्वातंत्र्य तर देतात आई वडील, पण 23-24 मध्ये काय होतं? म्हणजे 23-24 मुलांचं काय शोषण होतं बऱ्यापैकी. अभ्यासाचं शोषण असो, कशाही गोष्टींचं शोषण असो, शोषण होतं. ठीक. पण 24 पर्यंत झाल्यानंतर पोरं 25 मध्ये प्रेमात पडतात. पोरं 25 मध्ये प्रेमात पडतात. 25 चे 28 ची पोरं प्रेमात पडू लागतात. आणि त्यांना कास्ट, रिलिजन ह्यांच्याशी काही घेणं देणं नसतं बेसिकली. ठीक आहे, काही मानत नाहीत, यार होता है प्यार तो होना ही है, असं असतं त्यांचं. मग 28 उलटते, प्रेम होणाऱ्या मुलीसोबत ती मुलगी दुसऱ्यासोबत लग्न करून निघून जाते. त्यांना रिअलायझेशन होतं. 29 मध्ये ते अभ्यासाला लागतात. 29 ते 30 एज्युकेशन अँड कल्चर. ठीक आहे, एज्युकेशन अँड कल्चर येतं, ते अभ्यास, देवादिक संस्कृती आपली मानायला लागतात. ठीक आहे, 31 मध्ये सांगितलं तुम्हाला की ते नाहीये, आता सध्या अस्तित्वात नाहीये. 32 वालं राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. ठीक आहे, समजलं तुम्हाला. आता आपण आपल्या मूळ ठिकाणी जाऊया. आपण परत 12 ते 35 पर्यंत सर्व पाहून घेऊया. एवढं जरी केलं ना तुमचा क्वेश्चन सुटून जाईल, म्हणून हे सांगून ठेवलंय. आणि एक्झाम मध्ये डायरेक्टली असा क्वेश्चन आलेला आहे गेल्या वर्षीच्या प्री मध्ये, ग्रुप C च्या. ठीक, 2025 च्या. यस. चला नेक्स्ट, बॅक टू आवर नोट्स. ठीक आहे, सो हे बघा.
तर यामध्ये व्याख्या आहे. ओके, यामध्ये न्यायिक पुनरावलोकन आहे, म्हणजे मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे कायदे रद्द होतात. 14 मध्ये काय होतं, कायद्यासमोर समानता असते. ऑफकोर्स समानता आहे, सगळ्यांना समान कायदा आहे. 15 मध्ये पण काय होतं, 15 मध्ये भेदभावास बंदी असते, सगळ्यांना समान माना असे यामध्ये असते. यामध्ये 15चा सी अँड डी हे अपवाद आहेत. ठीक आहे, पण इथे नको तुम्ही अभ्यास करायला, कारण सी मध्ये हे विचारत नाहीत, ग्रुप सी मध्ये. ओके, नेक्स्ट पहा. काय म्हणत आहे, समान संधी. सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी असणे खूप इम्पॉर्टंट आहे. 16 एम्प्लॉयमेंट असं लक्षात ठेवा. ठीक, 17 काय सांगत असतो, 17 म्हणतो अस्पृश्यता निवारण, म्हणजे अनटचॅबिलिटीशी संबंधित आहे. फक्त हा शब्द जरी लक्षात ठेवला तरी काय हरकत नाही, अनटचॅबिलिटी. ठीक, 18 काय सांगतो, पदव्यांची समाप्ती होते. पदव्या कुठल्या समाप्ती, राजे महाराजे किंवा आपल्या नावाच्या अगोदर राजे लावणं किंवा रॉय लावणं. ठीक आहे, किंवा गॉड लावणं किंवा लॉर्ड लावणं, जसं की ते व्हॉइसरॉय वगैरे लावायचं, लॉर्ड वेस्टिंग्स काहीतरी, हेस्टिंग्स, सगळे लॉर्ड लावायचे स्वतःच्या नावाच्या अगोदर. ते ॲबॉलिश झालं, ॲबॉलिशन ऑफ द टायटल्स यामध्ये येतो. ठीक आहे, ॲबॉलिशन ऑफ टायटल्स. ठीक, 19 मध्ये काय होतं, 6 लोकशाही स्वतंत्र. आता 19चे जे 6 लोकशाही स्वतंत्र आहेत, त्यामध्ये हा ए नंबरचा आहे, हा बी, हा सी, हा डी, हा ई, हा एफ नाही बरं का, हा जी. ठीक आहे, तर हा ए मध्ये काय येतं, भाषण स्वातंत्र्य. 19चा ए काय सांगतो, भाषणचे स्वातंत्र्य आहे यामध्ये. बी मध्ये काय येतं, अभिव्यक्ती येतं, किंवा आपण म्हणू शकतो बी मध्ये काय सांगू कडे तुम्हाला एक आयडियाने, आपले बापूजी आहेत ना, ते बापूजी म्हणजे बापूजी काय करत आहे, सशस्त्र चालत आहेत. बापूजी कसे होते, म्हणजे गांधीजी कसे होते, एकदम मवाळ टाईप होते, मवाळ आणि जहाल. पण बापूजींच्या हातात इथे जेव्हा आपण रिवाइज करतो ना, तेव्हा काय करायचा, सशस्त्र धरायचा. ते सशस्त्र जमा होणे हे इथे नाकारता येतं. सी मध्ये काय येतं, सी मध्ये यामध्ये ट्रिक आहे, सामरो असं लक्षात ठेवा, SAAMRO, सामरो. हे ए साठी आहे, बी साठी आहे, सी, हे डी साठी, हे ई, हे जी. तर एस म्हणजे स्पीच, बी मध्ये आर्म फोर्स येणार, सी मध्ये असोसिएशन येणार, असोसिएशन म्हणजे संघटना. ठीक आहे, असोसिएशन म्हणजे काय, संघटना. एम मध्ये काय येणार, मूव्ह करणार, एम मध्ये मूव्ह म्हणजे भारताच्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही मूव्ह करू शकता, फ्रीली मूव्ह करू शकता. आर म्हणजे रिसाइड, म्हणजे भारताच्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही राहू शकता, वास्तव्य करू शकता. ओ म्हणजे ऑक्युपेशन, भारताच्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही तुमचा वडापावचा ठेला, कुठलाही ठेला म्हणा चालू शकता, ऑक्युपेशन चालू शकता. तर हे खासियत आहे 19च्या ABCDEF अँड ई अँड जी मध्ये. A B C D E अँड जी मध्ये. ए मध्ये काय येणार, यस येणार, SAAMRO, सामरो. ठीक आहे, राईट टू स्पीच, राईट टू आर्म स्पोर्ट, असोसिएशन, मूव्ह, रिसाइड अँड शेवटी ऑक्युपेशन. समजलं, हे लक्षात ठेवा, येऊ शकतं एक्झाम मध्ये यावेळेसच्या. आर्टिकल नंबर 20 काय सांगतो, दोषी सिद्धीबाबत संरक्षण. आता हे जरासं इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या काय सांगताय, दोषी सिद्धीबाबत. यामध्ये 1, 2, 3 किंवा आर्टिकल 20चा 1, 2 अँड 3 आहेत यामध्ये. ठीक आहे, जे की खूप इम्पॉर्टंट आहेत. तर इंग्लिश मध्येच लक्षात ठेवा, नो एक्स पोस्ट फॅक्टो नो, नो एक्स पोस्ट फॅक्टो नो. दुसरा नंबरचा आहे नो डबल जिओ पार्टी, नो डबल जिओ पार्टी, डबल जिओ पार्टी. तिसऱ्या नंबरचा आहे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. ठीक आहे, आता हे नेमकं काय आहे तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही एखादा गुन्हा केलेला आहे, मी तुम्हाला अगोदर ही आयडिया सांगितलेली, अगोदर ही स्टोरी सांगितलेली आहे, तर परत सांगत आहे.
काय केलं तुम्ही, तुमच्या घरासमोर एक सुंदर असं फुलांचं झाड आहे, ठीक आहे, तुम्हाला आवडतात, आणि असा सीन आहे की फुलं तोडणाऱ्याला फुलं तोडणं हा गुन्हा आहे एक टाईपचा, ठीक आहे. तर काय होतं, तुम्ही फुलं तोडता आणि ज्याचे फुलं तोडलात ना तो काय करतो, जातो ना तुमच्यावर केस करतो. तुमच्यावर काय म्हणून केस करेल की याने माझी फुलं तोडलेली आहेत, ठीक आहे. तुमच्यावर 1 वर्षाचा खटला दाखल होतं की तुम्ही 1 वर्ष आता जेलमध्ये राहणार, कारण तुम्ही गुन्हा केलाय फुलं तोडायचा. तुम्ही जेलमध्ये सलग 3 महिने झालं राहत आहात, ठीक आहे. तुमचे अजून किती दिवस बाकी आहेत, 9 महिने, ठीक. सो तुम्हाला असं होतं सीन की 9 महिना म्हणजे बाकी असताना तुम्हाला कळतं की सरकारने नवीन नियम काढलेला आहे, जे कोणी जेलमध्ये आहेत, म्हणजे सॉरी, जे कोणी फुलं तोडले त्यांना 1 नाही आता 2 वर्षाची शिक्षा होईल. काय होईल, 1 नाही 2 वर्षाची शिक्षा होईल. पण आता तुम्हाला वाटेल की यार आता मी 3 महिने काढलेले आहेत, म्हणजे आता अजून मला वर्ष आणि वरून 9 महिने काढायला लागेल का या जेलमध्ये, तर नाही, तसा सीन नसतो. नो एक्सपोज फॅक्टो लॉ. जेव्हा तुम्ही जेलमध्ये आहात आणि नवीन नियम तयार झाला, तुम्हाला अगोदरच्याच नियमाने जेलमध्ये तेवढेच दिवस ठेवून सोडता येईल, ठीक आहे. तर ते जे कोणी आहे तुमचा 1 वर्षाचा गुन्हा, 1 वर्षानंतर गुन्हा माफ केला जाईल. मग आर्टिकल 20(2) मध्ये काय येतं, नो डबल जिओपार्डी. आता तुम्ही घरी गेला आहात, आता तुम्ही पेटला आहात, भाई यांनी माझ्यावर ना फुलं तोडायच्या एक्झामवरती मला जेलमध्ये पाठवलं, आता मी एमपीएससी म्हणून जिल्हाधिकारी करणार. घाबरल्या ना समोरच्या काकू. काकू बोलल्या, आता भाई याला ना अजून डबल याच गुन्ह्यावर पाठवायला लागेल जेलमध्ये. काकूने परत तेच काढलं रामायण महाभारत की याने माझी फुलं तोडली होती, याने जेल केलेली आहे, परत आला, याला कसं काय सोडला तुम्ही. तर नियम असा आहे, नो डबल जिओ पार्ट, म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी तुम्हाला डबल शिक्षा मिळू शकत नाही. 1 सेकंड आले, एकाच गुन्ह्यासाठी तुम्हाला डबल शिक्षा देऊ शकत नाहीत ते. आर्टिकल नंबर 20(3) मध्ये काय येतं, सॉरी इन्कन्व्हिनियन्ससाठी, तर आर्टिकल नंबर 20(3) मध्ये तर नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. आता पहा, तुम्ही एखादा गुन्हा केलाच नाहीये पण तुम्ही म्हणताय की किंवा केलाही असेल आणि तुम्ही म्हटलाय की मीच तो गुन्हा केलाय, तर त्यावरती खरं मानता येणार नाही, ठीक आहे. त्यावरती थोडीशी छाननी बिन्नी होईल, त्यावरती व्यवस्थित असं खरंच ही गोष्ट खरी आहे का, कारण कोणी कोणी मित्र वाचवायला, आपली कुठल्या तरी प्रेमळ व्यक्ती वाचवायला गुन्हा स्वतःवरती घेतो, तर ते त्यामुळे त्यालाही मान दिला जाते. तर 20(1), 2, 3) मध्ये या सगळ्या गोष्टी ऍड आहेत. समजलं का तुम्हाला हे? तुम्हाला हे समजलं असेल. थोडासा मध्ये आवाज जातोय माझा, मेरा गला खराब आहे भाई साहब, समज के लिए. सो राईट टू 21 मध्ये बरेच अशा गोष्टी झालेल्या आहेत, म्हणजे केस चाललेले आहेत, खटले. कुठले कुठले खटले चाललेले आहेत, एक म्हणजे एके गोपालन केस झालेली आहे 1950 मध्ये. ड्यू प्रोसेस ऑफ लॉज हे एक लक्षात ठेवा, शब्द लक्षात ठेवा. ड्यू प्रोसेस ऑफ लॉज कंबाईन बी साठी सांगण्यात आहे, सी मध्ये येणार नाहीये. आणि मेनका गांधी केस पण झालेला आहे 1967 मध्ये, ठीक आहे. राईट टू ट्रॅव्हलशी संबंधित होता. ओके, काहीतरी त्यांचं पासपोर्ट हे घेतलं होतं काढून, तर त्यावरती त्यांनी खटला चालवला होता. ओके, सो हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेव. 21 आहे राईट टू एज्युकेशन, एक इम्पॉर्टंट आहे. 22 वरती जाऊया आता. अटकेविरुद्ध संरक्षण. कुठली अटक होत असेल तर त्या विरुद्ध संरक्षण घेता येतं 22 मध्ये. हे पण बेकायदेशीर आणि मनमानी अटकेपासून संरक्षण असते यामध्ये. समजा तुम्हाला बेकायदेशीर अटक होत असेल, तुम्ही विचारू शकता काय, कुठल्या ह्याच्याने तुम्ही मला घेत आहात जेलमध्ये, ठीक आहे, तुमच्याकडे ते हक्क आहे. 23 मध्ये मानवी व्यापार बंदी, माणसाची खरेदी विक्री आणि वेठबिगारीवर बंदी आहे, म्हणजेच त्याला ट्रॅफिकिंग म्हणतात, ह्युमन ट्रॅफिकिंग. ठीक, नेक्स्ट आर्टिकल नंबर 24, बालमजूर बंदी, म्हणजे जे छोटे मुलं असतात 14 वर्षाच्या पेक्षाही लहान पोरं असतात, सॉरी लहान पोरं असतात ना, त्यांना बाल मजूर म्हणून जर काम करत असेल तर त्यांच्यावर आर्टिकल नंबर 24 वरून खटला चालू शकतो, ठीक आहे. त्यांच्यापेक्षा खालचे मुलं, लहान वयाची मुलं. आर्टिकल नंबर 25, अंतर्गत
अतः कारणाने स्वतंत्र. ठीक आहे, हे धर्माशी संबंधित आहे. हा, आता माझ्या लक्षात आलं, धर्म, रिलिजन, धर्म. ठीक आहे, धर्माशी संबंधित आहे. आर्टिकल नंबर 26, धर्माचा व्यवहार, धार्मिक प्रवृत्ती. 28 पर्यंत तेच आहे. 29 पर्यंत अल्पसंख्याक हितरक्षण किंवा अल्पसंख्याकाचा स्वतःची भाषा, लिपी व संस्कृती जपण्याचा अधिकार. आणि 30 मध्ये काय येतं, शैक्षणिक संस्थाचा अधिकार किंवा त्यांच्या कल्चरशी संबंधित आहे. 31 तर रद्द झालेला आहे, संपत्तीचा अधिकार आहे तो, आणि तो आता सध्या रद्द झालेला आहे. आर्टिकल नंबर 32, आर्टिकल नंबर 32 जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, रिटशी संबंधित आहे. ठीक आहे, रिट्स आपण नंतर पाहूया. केव्हा पाहूया, जेव्हा आपण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट बद्दल जेव्हा अभ्यास करू ना, तेव्हा मी तुम्हाला रिट्स सांगेन. पण सध्या काय, आर्टिकल नंबर 32, घटनात्मक उपायांचा अधिकार हे लक्षात ठेवा. हक्कांचा उल्लंघन विरुद्ध थेट सर्वोच्च न्यायालयात जाता येतं. आर्टिकल नंबर 33 काय येतं, सशस्त्र दलांचे हक्क येते यामध्ये. ठीक आहे, आर्टिकल नंबर 33 33 डबल झालेला आहे. 34 मध्ये काय येतं, लष्करी कायदा, मार्शल लॉ येते यामध्ये. आणि 35 मध्ये काय येतं, कायदे करण्याचा अधिकार. खूप इम्पॉर्टंट आहे, कायदे करण्याचा अधिकार आर्टिकल नंबर 35 मध्ये येतो. अच्छा, तर आर्टिकल नंबर 32 जे आहे त्याला ना बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे. आर्टिकल नंबर 32 ला बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलेलं आहे, हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटलेलं आहे. हार्ट अँड विचारलेला आहे हा क्वेश्चन, चालत नाही पेन, इंग्लिश मध्येच म्हटलेला आहे, हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आर्टिकल नंबर 19च्या ए ला बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे, हॉलमार्क ऑफ डेमोक्रेसी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, 19च्या अ ला राईट टू स्पीच म्हटलेलं आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, हॉलमार्क ऑफ कॉन्स्टिट्यूशन, सॉरी डेमोक्रेसी. हे दोन एक शब्द लक्षात ठेवा. सो इथे तुमचं लेक्चर कम्प्लीट होत आहे. कसं वाटतं तुम्हाला लेक्चर, आवडला आहे का? तर पेनचा प्रॉब्लेमच जाम येतो यार. म्हणजे जी अगोदरची पेन होती ना, आम्ही अमेझॉन बेसिक्सची मागवलेली, ही जराशी हलकी आहे. ती मागवली होती, ती खूप मस्त होती, म्हणजे वर्षभर टिकली. ही 2 दिवस पण नाही टिकत, आणि ती तशी पेन नाही मिळते बघा, तशी चालतच नाही. ठीक, असो काय हरकत नाही, बघेन मी अजून व्यवस्थित की कोणती पेन चालेल, किंवा असंच मार्केटमध्ये जायला लागेल. लिहिताच येत नाही म्हणून कमी शिकवायला मिळतं असं. पण एवढं आहे की आता बाहेर तर येत नाही असं शिकवतो. जर माझ्याकडे पेन असती ना, मी ग्रुप बी पण इथे काढला असता नाही छोडके, हे की नाही. सो असो काही नाही, जेवढं शिकवलं आहे तेवढं करा. नक्कीच तुम्हाला क्वालिटीमध्ये आउट ऑफ तरी येते, किंवा तुम्हाला 2-3 मार्कच जास्तीत जास्त कमी येतील त्यामध्ये. ठीक, जर तुम्ही तुमचं रिव्हिजन कमी असेल तरच, नाही तर आउट ऑफ घ्यायला पण काय हरकत नाही पडणार तुम्हाला यावर. कसं वाटलं तुम्हाला लेक्चर आजचं, आवडलं का? आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ठीक आहे, सो नेक्स्ट लेक्चर आपण 35च्या नंतर 36 ते 51 वाले घेऊया, किंवा 36 ते 51 मी अगोदरच दिलेलं आहे, ते तेवढं पाहून घ्या. आपण डायरेक्ट 51A म्हणजे फंडामेंटल ड्युटीज किंवा मूलभूत कर्तव्यावरती डायरेक्ट जाऊया. ठीक आहे, काय म्हणता तुम्ही नक्की कमेंटमध्ये एकदा सांगा. त्यामध्ये मी व्यवस्थित शिकवलेलं आहे, ऍज अ ट्रिक, ऍज अ स्टोरी मी त्यामध्ये शिकवलेल्या आहेत आर्टिकल. ओके, सो एंड करत आहे लेक्चरला, भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.